श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मकर राशीच्या जातकांना ऑक्टोबर 2023 हा संपूर्ण महिना कसा जाणार आहे, या महिन्यामध्ये पितृपक्ष आणि त्याचबरोबर नवरात्र उत्सव आहे. तर अशा या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं सुख प्राप्त होणार आहे, तुमच्या जीवनामध्ये कोणत्या शुभ घटना घडणार आहे, या सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावा. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी गोचर ग्रहांची स्थिती पाहणं अत्यंत लाभदायक आणि उपयुक्त असतं आणि त्यानुसारच आपण भविष्य कथन करत असतो, श्रवण करत असतो. तर राशीपत्रिकेप्रमाणे कुंभ राशीमध्ये शनी, मेष राशीमध्ये राहू, गुरु, हर्षल, सिंह राशीमध्ये शुक्र, कन्या राशीमध्ये रवी, बुध, तुळ राशीमध्ये मंगळ, केतू अशा प्रकारे गोचर स्थिती राहणार आहे. 1 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर बुधदेव कन्या राशीत राहणार आहेत आणि त्याचबरोबर 17 ऑक्टोबर नंतर अर्थात 18 ऑक्टोबरला बुधदेव हे कन्या राशीतून गोचर सोडून तुळ राशीतून गोचर करण्यास सुरुवात करणार आहेत आणि त्याचबरोबर 1 ऑक्टोबरपासून शुक्रदेव हे सिंह राशीमध्ये आलेले आहेत. म्हणजे 1 ऑक्टोबरपासून शुक्रदेवांचं शुभाशुभ फळ तुम्हाला प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. यानंतर 3 ऑक्टोबरला मंगळदेव तुळेत येणार आहेत आणि 17 ऑक्टोबरला रविदेव तुळेत येणार आहेत. अशा प्रकारे गोचर ग्रहांची स्थिती परिवर्तित होणार आहे. तर आता आपण गोचर ग्रहांची स्थिती पाहिली, तर ही गोचर ग्रहांची स्थिती तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये कसे सुख भोगायला लावणार आहे त्याची माहिती घेऊया. तर तुमची मकर रास आहे आणि लग्नस्थानाचे मालक शनिदेव हे द्वितीय स्थानामध्ये गोचररित्या वक्री स्वरूपात आहेत 4 नोव्हेंबरपर्यंत. तर तुम्हाला आता ते काय शुभ फळ देणार आहे, तर तुमची अभ्यासू वृत्ती वाढवणार आहे, तुमची बुद्धिमत्ता वाढणार आहे, एखादं काम करताना जो उरक पाहिजे कामाचा तो वाढणार आहे. हिशोब तपासणीचं जर तुम्ही काम करत असाल, बँकेमध्ये तुम्ही जर सर्व्हिसला असाल किंवा हिशोबासंदर्भातलं कोणतंही तुम्ही काम करत असाल, तर त्या कामामध्ये उत्तमरित्या तुम्हाला प्रसिद्धी, कीर्ती प्राप्त करून देणारं ग्रहमान तुम्हाला आता लाभत आहे. याबरोबरच वडिलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भातील काही वाद भावंडांमध्ये असतील तर ते आता शिथिल होतील. वादांचं रूपांतर आता तुमच्या दोघांमध्ये वैयक्तिक दृष्टिकोनातून वाद संघर्ष कमी होऊन प्रेमवृद्धिंगत होण्यासाठी सुद्धा शनी महाराज कृपा करू शकतील. एकंदरीत विचार केला असता शनीची कृपा आता तुम्हाला होण्यास सुरुवात होत आहे. निराशा, चिंता, काळजी, संघर्ष ह्या काही गोष्टींमुळं तुम्ही अतिशय टेन्शन किंवा मानसिक ताणाखालनं जात आहात आणि तुम्हाला असं वाटू लागलं आहे की आपल्या जीवनात काही चांगलं होणार आहे का, किंवा मी या किती दिवस या त्रासातनं जाणार आहे. अशा काही गोष्टीमुळे हताश पण झालेली काही मंडळी आहेत. तर मी त्यांना सांगू इच्छिते, तुम्ही मारुतीची आणि शनी महाराजांची मनापासून सेवा करा, उपासना करा, ज्यामुळे तुम्हाला नक्की जीवनामध्ये वैयक्तिक दृष्टिकोनातून उत्साह वाढण्यासाठी, चिडचिडा स्वभाव कमी होण्यासाठी, महत्त्वाकांक्षी स्वभाव निर्माण होण्यासाठी उपयोग होऊ शकेल. आता आपण तृतीय स्थानाकडे वळूयात. छोट्या खानी प्रवासाचे योग येतील. घरामध्ये कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या आनंदासाठी, त्याच्या मांगलिक कार्यासाठी तुम्ही हजेरी लावणार आहात. अतिशय प्रेमाने त्याच्या आनंदामध्ये सहभागी होणार आहात, असेही ग्रहमान तुम्हाला आता लाभत आहे. त्यानंतर चतुर्थ स्थानाकडे वळूया. चतुर्थ स्थानामध्ये राहुदेव आहेत आणि चतुर्थ स्थानात जेव्हा राहुदेव गुरुसोबत चांडाळ योग करत येतात त्यावेळेस कुटुंबाचं सौख्य अल्प प्रमाणात प्राप्त करतात. परंतु आता काळजी चिंता नाही, कारण आता शनी महाराज तुम्हाला कृपादृष्टीने पाहतील आणि त्याचबरोबर राहुदेव सुद्धा कृपा करणार आहेत. याचबरोबर वाहन वस्तू खरेदी करायची असेल तर मात्र थांबा. हा महिना तुम्हाला थोडासा लाभदायक नाही, त्यामुळे या महिन्यात वाहन वस्तू खरेदी करू नका. याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत विचार केला असता शिक्षण स्थानाचे मालक शुक्रदेव हे राशीपत्रिकेतील त्रिकस स्थानामध्ये रोगबाधित स्थानामध्ये गेलेले आहेत. मग शिक्षणाच्या बाबतीत कोणत्या गोष्टी घडतील, तर शिक्षणामध्ये थोडासा आळस, नैराश्य, दिरंगाई होणं किंवा अभ्यास आजचा उद्या करू असा काहीसा स्वभाव निर्माण करून देतील. बाल्यवयातील मुलांना खास करून हा महिना थोडासा जास्त अभ्यास करून घेणारा, मातापित्यांना थोडासा अभ्यासाबाबतीमध्ये मुलांच्याकडनं अभ्यास होत नाही या गोष्टीचा ताण आणून देणारा ठरणार आहे. त्यामुळे नक्कीच 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना थोडासा अभ्यासासाठी दिरंगाई करणारा ठरणार आहे. तर नक्कीच मुलांचा अभ्यास जास्तीत जास्त होईल याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे.
आता आपण षष्ठस्थानाकडे वळूयात, कारण षष्ठस्थानावरनं रोग हितशत्रूंचा विचार केला जातो. परंतु हा महिना तुम्हाला प्रेमवृद्धिंगत होणारा, मैत्रीप्रेम वाढवणारा, राजकीय क्षेत्रामध्ये यश प्रदान करून देणारा, तुमच्या संभाषणातून, तुमच्या वक्तृत्वातनं समोरच्या व्यक्तीचं मन जिंकणारा ठरणार आहे. याचं कारण म्हणजे षष्ठस्थानाचे मालक बुधदेव हे भाग्यस्थानात गेले आहेत. तुमच्या कलेतनं, तुमच्या वक्तृत्वातनं, तुमच्या बोलण्यातनं असं काहीसं सुंदर ग्रहमान प्राप्त करून देतील की तुमच्या जीवनाला एक नवीन कलाटणी प्राप्त होईल. तुमच्या यशाकडे नेणारा रस्ता मोकळा होईल असं म्हणायलाही हरकत नाही. कारण करिअरची संधी प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला जे आरोग्य उत्तम हवं ते आरोग्य प्रदान करून देण्यासाठी बुध महाराज तुम्हाला एक आत्मिक शक्ती प्रदान करणार आहेत. आरोग्य उत्तम घडून येणार आहे. ज्यांना त्वचा विकार आहेत, सोरायसिससारखा त्रास आहे किंवा इतर त्वचा विकार आहेत, त्या व्यक्तींना सुद्धा हा महिना अतिशय उत्तम जाणार आहे. त्वचेचा काही त्रास तुम्हाला जास्त मोठ्या स्वरूपात जाणवणार नाही. याचबरोबर ज्यांना पोटांना गोळे येणं, अशक्तपणाचा त्रास आहे, जास्त एक्झर्शन सहन होत नाही, अशा लोकांना सुद्धा हा महिना अतिशय उत्तम जाणार आहे. तब्येत त्यांना साथ देणार आहे कामासाठी किंवा कामाचा उरक वाढवण्यासाठी. याचबरोबर सप्तम स्थानाचा विचार केला असता सप्तम स्थानावरून आपण जोडदाराचं सौख्य पाहत असतो. तर ज्यांना विवाह करायचा आहे त्यांना विवाह घडून येण्यासाठीचा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. विवाहाच्या कार्याचे संकेत होऊ शकतात, विचारणा होऊ शकते किंवा पाहण्यासाठी तुम्हाला स्थळ सुचवण्यासाठी किंवा स्थळ पाहण्यासाठी जाण्याचे योग येतील. म्हणजे हे एक शुभग्रहमान प्राप्त होईल. पण विवाह घडून येण्यासाठी हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. कार्य संपन्न होण्यासाठी कमी प्रमाणात योग आहेत. याचबरोबर भागीदारीचे काही व्यापार असतील तर ते सुस्थितीमध्ये होतील, अडचणी कमी होतील. काही प्रमाणामध्ये तुम्हाला भागीदारी व्यवसायामध्ये पैशावरनं वाद संघर्षाला पण सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच काही वादापर्यंत गोष्टी जाणार नाही याची काळजी घ्या. अष्टमस्थानावरनं आपण अचानक लाभप्राप्तीचा योग पाहत असतो. अष्टमेश जेव्हा भाग्यस्थानात जातात त्यावेळेस अचानक लाभप्राप्त घडून आणतात. अचानक लाभप्राप्ती म्हणजे आधी केलेच पाहिजे तेव्हाच तुम्हाला जीवनामध्ये अनंत सुख भोगायला मिळतात. तुम्ही खूप कष्ट करताय पण त्या कष्टाचं चीज होत नाही. तर आता अचानक लाभ योग कसा घडणार आहे, तर तुम्ही जे कार्य करताय, जे काम करताय त्या कामाचं यश रूपांतर तुम्हाला लाभप्राप्तीमध्ये घडून आणण्याचं काम शनी महाराज, शुक्र महाराज आणि रवी महाराज आता घडून आणतील. भाग्योदय होणार आहे, तीर्थयात्रा, पर्यटन असे योग जुळून येतील. याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता भाग्यस्थानामध्ये बुधदेव आहेत ते सुस्थितीमध्ये आहेत. त्यामुळे नवीन नोकरी तुम्हाला प्राप्त होईल किंवा तुमची नोकरी सुरू असेल तर त्या नोकरीमध्ये सुद्धा समाधानकारक तुम्ही कार्य करू शकाल. तुमचे वरिष्ठ अधिकारी किंवा कनिष्ठ सहकारी यांचा तुम्हाला जो मानसिक त्रास होत होता किंवा त्यांच्यामुळे तुम्हाला चिडचिड होत होती, पैशाला पैसा लागत नव्हता, अनंत अडचणीने तुम्ही एखाद्याला पैसे दिले आहेत तर ते परत वापस येत होते, अशा काही गोष्टी घडत होत्या, तर आता ते पैसे तुम्हाला परत प्राप्त होतील. सहकाऱ्यांचं सहकार्य लाभेल कामामध्ये. आणि त्याचबरोबर उद्योग व्यवसाय ज्यांचे आहेत, ज्यांचा स्वतःचा व्यापार आहे, त्या मंडळींना मात्र थोडीशी चिडचिड वाढणार आहे. कारण मंगळदेव कर्मस्थानात आलेले आहेत. कर्मस्थानामध्ये मंगळदेव हे थोडंसं कामामध्ये दिरंगाई प्राप्त करून देतात, उद्योग व्यवसायाला थोडीशी गती कमी करतात आणि तुमचा मानसिक ताण वाढवतात. तर तो एक त्रास होऊ शकतो. तर यासाठी विशिष्ट उपासना मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, ती तुम्हाला करावी लागेल. याचबरोबर लाभस्थानाचा मालक मंगळदेव हे कर्मस्थानात आलेले आहे. तर लाभस्थानाची जी स्थिती आहे, आर्थिक प्रगतीची जी स्थिती आहे ती थोडीशी डळमळीत होऊ शकते. अर्थात तुम्ही गुंतवणूक करणार आहात या महिन्यामध्ये किंवा कर्ज जे जास्त मोठ्या प्रमाणात तुमच्यावर असेल तर त्या कर्ज नील करण्याकडे तुमचा कल राहणार आहे. त्यामुळे अर्थातच खर्चाचं प्रमाण वाढणार आहे किंवा पैसा तुमच्या हातात स्थिर न राहता तो लगेचच आला की खर्च होऊन जाणार आहे. तर त्यासाठी सुद्धा आपण उपासना व्हिडिओच्या शेवटी देणारच आहोत. अचानक एखादं मोठं कार्य संपन्न होणं, धार्मिक कार्य, आध्यात्मिक कार्य, कुटुंबाच्या सुखासंदर्भातलं कार्य तुमच्याकडनं घडून येणं आणि त्यासाठी पैसा खर्च होणं असेही ग्रहमान आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला उपासनेची जोड द्यायची आहे. म्हणजे ते योग्य रीतीने, योग्य मार्गाने तो पैसा खर्च होईल. तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल. अलक्ष्मी तुमच्या घरी येणार नाही याची खात्रीने मी तुम्हाला उपाय देणार आहेत. ते उपाय तुम्हाला करावे लागतील. याचबरोबर आता आपण पाहणार आहोत उपासना. प्रत्येक ग्रहाची एक विशिष्ट उपासना असते.
त्याचं नामस्मरण असतं, जे तुम्ही जितक्या मनापासून कराल तितक्या मनापासून तुम्हाला भगवंतसुद्धा तुमच्या पदरात भरभरून देत असतो. तर आता 7:30च्या कालावधीमधून तुम्ही जात आहात, तरी हनुमंताय नमः हा जप करत जा रोज 27 वेळा. आणि त्याचबरोबर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा वाचन करा, म्हणजे तुमच्यावरचं जे कर्ज आहे ते कर्ज कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर तुम्हाला व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये जी चिडचिड होणार आहे ती होऊ नये म्हणून गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे. आणि दर मंगळवारी गणपतीच्या डोक्यावरती 11 किंवा 21 दुर्वा आणि लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. हे तुम्ही घरी पण करू शकता उपाय, किंवा एखाद्या गणपती मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता. तर हा एक उपाय तुम्हाला आवश्यक आहे करणं. याचबरोबर भाग्योदय उत्तमरित्या व्हावा, नोकरी लवकर लागावी, ज्यांना नवीन नोकरीच्या शोधात आहात, स्ट्रगल करताय, तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा उपासना आहे. ती म्हणजे ह्रीं कृष्णाय नमः, ह्रीं बुधाय नमः. या दोन्हीपैकी कोणताही जप 27 वेळा करणं आवश्यक ठरणार आहे. आता थंबनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी तुमचं जीवन बदलून टाकणार आहे, कर्तृत्व सिद्ध करून दाखवणार आहे, ती म्हणजे तुमच्या राशीचे स्वामी शनी महाराज हे ज्यावेळेस धनस्थानात येतात त्यावेळेस धनस्थानाचं फळ वृद्धिंगत करतात, तुम्हाला धनसंचय करायला लावतात, गुंतवणूक करायला लावतात आणि त्या गुंतवणुकीचा मोठा फायदा करून देतात. म्हणजे तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावर तुमच्या कामाच्या उरक ठेवून काम केल्यामुळे, उत्साहाने काम केल्यामुळे, प्रसन्नतेने काम केल्यामुळे तुम्हाला यश संपादन करून देणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या जीवनात जीवन बदलवून टाकणारी, रोजचं काम निरंतर सातत्याने करून घेणारी ही शुभ गोष्ट तुमच्या जीवनात नक्कीच घडणार आहे. तर तुम्ही उपासनेची जोड द्या आणि नित्यनेमाने उपासना करत चला. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करून सांगा. तुमच्या जीवनात ह्या गोष्टी घडल्या असतील तर नक्की तेही सांगा. तुम्हाला तुमच्या पत्रिकेचं विश्लेषण करून हवं असेल तर त्याहीबद्दल तुम्ही सांगू शकता. पुन्हा भेटणारच आहोत अशाच माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.